एक मूर्तीतनं देव कसा बनतो? आपण एक गणपती हाताने तयार करतो. जेव्हा पण आपण एक गणपती तयार करतो, तो आतमधून एक पोकळ गणपती असतो. तो गणपती पूर्ण तेव्हाच होतो जेव्हा त्याचे डोळे येतात. आणि जेव्हा ती आखणी केली जाते, जेव्हा त्याला गंध वगैरे येतो, तेव्हा तो गणपती बाप्पा आपल्याला हुबेहूब तसं काय आपल्या संग बोलतोय हे दिसून येतं. आता सगळ्याच गोष्टी आपल्याला भेटतील असं नाही ना, थोडंफार तर ऍडजस्ट करायचं लागेल. तुम्हाला कठीण कॅप पाहिजे पण भेटते का? ओके ओके ठीक आहे. चला, तर नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. चॅनलचं नाव आहे ती चार लोक. आणि आज आपला जो पहिला पॉडकास्ट आम्ही शूट करतोय, तर आपल्यासोबत आहे आज म्हणजे मी म्हणजे कोण, मी शंतनू, तुमच्या या चॅनलवरचा या पर्टिक्युलर पॉडकास्टचा होस्ट. ठीक आहे. आणि आज आपल्यासोबत आहे संकेत लांबट. आणि आपले जे आजचे गेस्ट आहेत, गेस्टचं नाव आहे मिस्टर लावू शकतो ना? मिस्टर Yes. येस 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 ओके. तर यांचं नाव आहे श्रीकांत सोमवंशी. तर श्रीकांत बद्दल तो स्वतः म्हणजे इंट्रोडक्शन देणार की तो काय करतो, काय त्याचं ऑक्युपेशन काय, किंवा तो आता सध्या काय करतोय. ठीक आहे. तर आता आपण पॉडकास्ट सुरू करूया मग. ठीक आहे. तर सांगा मिस्टर श्रीकांत सोमवंशी, तुम्ही सांगा तुमच्याबद्दल की तुम्ही काय करता. मी आता एक IT रिलेटेड कोर्स करतोय. म्हणजे मी आता शिक्षण पण चालू आहे. आणि आमचा एक पुण्यामध्ये एक स्वतःचा गणपती कारखाना सुद्धा आहे. कुठे पुण्यामध्ये, कुठे आहे तुझं कारखाना? पुण्यामध्ये खेडमध्ये, म्हणजेच राजगुरुनगरमध्ये. इथे आमचा गणपती राजगुरू ते चाकणकडे. ओके हो, तिथे आमचा. अरे ठीक आहे ना, तर सार्कॅस्टिक वे मध्ये जाणार तो पॉडकास्ट. काय मी राजगुरुनगरमध्ये आमचा कारखाना आहे. हा. मी थोडंफार पुढे. ओके, तिथे आम्ही स्वतः आमचा हा कारखाना जवळजवळ एक 25 वर्ष झालं वडिलोपार्जी करत आलेलो आहे. तर आता आमचं जवळजवळ 25 ते 26 वर्ष झाले की आम्ही गणपतीच्या वेगवेगळ्या मूर्ती तयार करतो. मीन्स POP वगैरे किंवा शाडू मातीच्या अशा वेगवेगळ्या गणपतीच्या मूर्त्या आमच्याकडे तयार होतात. तसंच गणपती झालं किंवा आपण नवरात्राचे जे देव्या वगैरे तयार करतो. पुण्यात पण असतात का देवांचा? हो, पुण्यामध्ये पण असतो खूप देवांचा. सर्रास गणपतीचा जास्त सेल होतो आपल्या पुण्यामध्ये. ओके ओके. म्हणजे तुमच्या पर्टिक्युलर तुमच्या कारखान्यात जे गणपतीच्या मूर्त्या वगैरे बनतात ते मोस्टली तुमचा जो हे कस्टमर एरिया आहे तो पुण्यातला, मेन पुण्यातला. आमचा सर्व माल हा पुण्यामध्येच येतो. इथून म्हणजे आम्ही व्यापाऱ्यांना, म्हणजे आपल्या एक होलसेल रेटमध्ये व्यापाऱ्यांना माल देतो. आणि ते मोस्टली पुण्यामधलेच व्यापारी. आणि सर्व माल आपला पुण्यामध्ये जातो. किंवा आपण जे घरगुती आपलं गिऱ्हाईक येतं, आपलं मित्रपरिवार वगैरे, ते पण आपलं पुण्यामध्येच असतं. ओके. दरवर्षी किती मूर्त्या बनवतात? तसं आपला 1001 मूर्ती दरवर्षी प्रमाणे असते. बट थोडं जसे जसे व्यापारी वगैरे वाढतील तसं जसं आपण रिक्वायरमेंट नुसार मूर्तीचा जास्त त्यामध्ये इन्क्रीज. हो. पुण्यामधला फेस्टिवल कसा वाटतो, गणपती फेस्टिवल? खूप छान. म्हणजे पुण्यामध्ये एक मानाचे जसे गणपती असतात तसेच मानाचे गणपती झालं, किंवा आता पुण्यामध्ये एकदम चौकामध्ये पण गणपती बसवला जातो. असंच म्हणजे पुण्यामध्ये चौकामध्ये गणपती बसवला जातो. आणि तसेच मानाचे जे 7 गणपती आहे तिथे पण एक मस्त वातावरण असतं, गर्दी वगैरे. सॉरी, मी ऐकलं तर 5 आहेत. सॉरी, ओके, 5 असतील मग. तुम्ही नाव सांगू शकतो का मानाची कोणती गणपती आहे पुण्यामध्ये स्पेशली? नाही लक्षात. ओके ठीक आहे. मला 2-3 माहित आहे, बाकी नाही माहित. मला पण 2-3च माहिती. कसबा पेठेतला गणपती माहिती आहे. आणखी एक बाजीराव नाही, तो नाही, ते इथे तुळशीबागेतला जो आहे, तुळशीबागेतला एक गणपती जो आहे तो. एक काम करा, सर्च करा, म्हणजे आपण बोलू तरी ते. नाही, मला तुम्ही पॉज नको करू, कंटिन्यू राहू. मानाचे गणपती. अरे, मानाचे 5 गणपती. तोपर्यंत आपण मग काय झालं. मग ट्रान्सपोर्ट वगैरे कसं करता तुम्ही कारखान्यामधनं? गणपतीची मूर्ती जी असते ती थोडीशी अशी फ्रजाईल गोष्ट असते, म्हणजे नाजूक गोष्ट असते. तिला ट्रान्सपोर्ट करायच्या वेळेस तुम्ही कसं? नाही, काय होतं, जेव्हा पण आपण एक गणपती तयार करतो, तो आतमधून एक पोकळ गणपती असतो. साच्यामध्ये. हो, तो साच्यामध्ये. म्हणजे पहिलं तर आपण एक गणपती हाताने तयार करतो आणि त्याच्यावरती मग डाय टाकतो. डाय म्हणजे काय असतं? डाय म्हणजे त्याचा एक साचा येतो.
हा मानाचे गणपती. हा मानाचे गणपती कोणते कोणते? गणपती आहे, तांबडी, परमेश्वरी, हा गुरुजी तांबडी, हा. तुळशीबाग हा आणि केसरीवाडा. केसाईवाडा. केसरवाडा. केसाईवाडा. पाचच आहे ना? केसरीवाडा. पाचच. हा बरोबर. श्री, तुझं नॉलेज कमी आहे, तू पुणे प्रॉपर आहे. तशी सात याच्यासाठी आपल्याला संकेत काही लोक असे असतात की त्यामध्ये असं पण सांगू शकतात की दगडूशेठ पण नाही, दगडूशेठ मानाचा गणपती नाही, तो नावाजलेला गणपती आहे. असे लोक आहेत की दगडूशेठ पण मानाचा गणपती असं म्हणतात काही. काउंट करतात. अच्छा. असं मी नाहीये. कुठेतरी व्हिडिओ मध्ये वगैरे बघितलं होतं, तर कोणीतरी सांगितलं होतं मला की दगडूशेठ हा नावाजलेला गणपती आहे, मानाचा गणपती वेगळा आहे. मानाचे गणपती वेगळेच आहे. त्याला हा. पहिला कसबा गणपती. हा. दुसरा आहे तांबडी जोगेश्वरी वाडा. तिसरा आहे गुरुजी तांबडी. हम्म. चौथा आहे तुळशीबाग गणपती आणि पाचवा आहे केसरवाडा गणपती. ओके. एक काम करा, वरती नाव लिहा म्हणजे मी वाचून सांग. नाही, आता वाचून कसं सांगितलं? ठीक आहे, मी एडिट बरोबर करतो, काय टेन्शन. आता आपल्याला माहित झालं की 5 मानाचे गणपती आहे. ठीक आहे. ओके. ओके, चालेल. तर 1 मिनिट मला फोन दे बरं. तर हे 5 मानाचे गणपती जे आपण त्याच्याबद्दल डिस्कस करत होतो. मिस्टर श्री, तुम्हाला पुण्यातल्या असून काही नॉलेज नाही. तर 5 गणपती आहे. कसबा गणपती जे फर्स्ट गणपती, पहिला गणपती आहे मानाचा, तो कसबा गणपती. कसबा गणपती. दुसरा आहे तांबडी जोगेश्वरी गणपती आणि तिसरा आहे गुरुजी तालीम गणपती आणि चौथा आहे तुळशीबाग गणपती आणि 5वा आहे केसरीवाडा गणपती. तर केसरीवाडा गणपती इथे हिस्ट्री पण दिली आहे. जर तुम्ही गुगलवर जाऊन सर्च कराल तर भरपूरसे म्हणजे तुम्हाला मेन कोणते गणपती आहे पुण्यामध्ये मानाचे गणपती ते कळेल तुम्हाला. ठीक आहे. तर सगळ्यांना कसबा गणपती तर माहिती असेल, शनिवार वाड्याचा बाजूला कसबा गणपती आणि तुळशीबाग इथला गणपती त्याच्या मागच्या एरियामध्ये. ठीक आहे. तर एक गणपती तयार करताना पहिला आपण एक एक भरीव गणपती, एक शाडू मातीचा गणपती एक तयार करतो आपण. आणि शाडू माती म्हणजे शाडू माती मीन्स एक अशी चिकट माती असते की त्या मातीला आपण पाहिजे तसा आकार देऊ शकतो, एकदम 0 पॉईंट. म्हणजे क्ले टाईप असतो. ओके. आपल्याकडे चिकन माती. चिकन माती. हो, तुमच्याकडे म्हणतात का चिकन माती? चिकन माती नाही, चिकन नाही, चिकन. चिकन. ओके. ती लाल असते मे बी. हा, लाल असते, हा, रेड. त्या पण- वाळल्यानंतर ती थोडीशी हो पिवळी येते. हो, बरोबर. त्याचा पण गणपती बनवू शकतो आपण. हा. आणि आता काही दिवसानंतरच मोस्टली तेच गणपती होणार आहे. चिकन मातीची हो, चिकन मातीचे. आणि म्हणजे शाडू मातीची. हो. शाडू नाही, शाडू माती वेगळी येते. अच्छा. ही पूर्ण लाल माती येते. शाडू माती एकदम ग्रे टाईपची येते. ग्रे. हम्म. ओके. आणि त्या मातीमध्ये काय होतं की आपल्याला पाहिजे तसा गणपती आपण तयार करतो आणि तो गणपती तयार झाल्यानंतर आपण त्याच्यावर डाय टाकतो. हम्म. आणि डाय टाकल्यानंतर आपण जो साचा आहे तो गणपती साच्यामध्ये तयार केल्यानंतर आपण त्याला त्याचे पूर्ण जे हे असतं म्हणजे गणपतीचा जो साचा असतो पूर्ण एकदम मॉडिफाय केलेला असतो, म्हणजे कट वगैरे केलेला असतात. हा. म्हणजे त्याचे हात वेगळे असतात आणि तो तुटू शकतो म्हणून त्याचे वेगवेगळे पूर्ण पार्ट वेगवेगळे असतात. जर तो वाळल्यानंतर आपण व्यवस्थित वाळल्यानंतर त्याला आपण जॉईंट करतो. एकदम नॉर्मली वाळल्यानंतर, एकदम पूर्ण कडक झाल्यानंतर नाही, एकदम 1-2 दिवसानंतर आपण त्याला जॉईंट करू शकतो किंवा लगेचही करू शकतो. तो जॉईंट केल्यानंतर आपण त्याला सुकून एकदम त्याची फिनिशिंग वगैरे करून तो जिथे तो भाग जो ब्लर झाला किंवा एकदम रफ आहे, क्रॅक येत असतात ना ओके, तिथे. हा, क्रॅक वगैरे तो आपण घासून त्याला व्यवस्थित करून आपण त्याचं पुन्हा पेंटिंग करू शकतो. हो. आता काय आहे ना, जेव्हा मी चंद्रपूरचा आहे, विदर्भातला प्रॉपर. ठीक आहे. ओके. तर आमच्याकडे जेव्हा गणपती बनवायचे ना, तर कारखान्यामध्ये काय व्हायचं की ते अगोदर एक स्प्रे, जो एअर स्प्रे असतो बा, एअर ओके. स्प्रेने वरती एक मातीच्या लेअरच्या वर एक लेअर मारायची, ज्याच्यामुळे ते पूर्ण चोपडं होऊन जात होतं की त्यांना कलर मारायसाठी सोपं ओके, पडतं. ते तो काय व्हाईट असतं, कलर आपण व्हाईट म्हणजे कलर. काय होतं जेव्हा आपण फिनिशिंग वगैरे करतो गणपतीला, त्याची जी ब्लर वगैरे असते ती पूर्ण काढून टाकतो, तेव्हा आपण त्याला व्हाईट कलरनी स्प्रेनी व्हाईट पेंटिंग करतो. त्याच्यानंतर तो गणपती पुन्हा एकदा फिनिशिंग होऊन जातो. म्हणजे आपण कसं म्हणतो आपल्या चेहऱ्यावर जसा ग्लो येतो त्या व्हाईट कलरने एका गणपतीवर असा ग्लो येतो जे पेंटिंग छान दिसते. ओके. तुमच्याकडे किती उंच म्हणजे किती फुटाची मूर्ती बनवतात हायेस्ट? आमच्याकडे एक 7 इंचापासून तर 4 ते 5 फुटापर्यंत गणपती तयार केले. ओके.
आणि ते होल डिस्ट्रिक्ट मध्ये सर्क्युलेट होतं. हो, म्हणजे मोस्टली पुणे. काय होतं की मोठे गणपती जास्त नसतात, हा. पण छोटे गणपती असतात ते 1000-1200 गणपती जे असतात ते आपले काय करतात, जे घरगुती जे गिरायक असतं किंवा जो होलसेलर वगैरे असतो ओके. त्यांना जातात. आणि मोठे गणपती एकदम थोडेफार प्रमाणात असतात, जशी ऑर्डर असेल, जसं मंडळांची ऑर्डर असेल किंवा एखाद्या व्यापाऱ्याची रिक्वायरमेंट असेल की मला गणपती द्या हे असायचं ओके. त्यानुसार. पण मोस्टली आपल्याकडे एक 10 म्हणजे 7 इंचापासून तर लेट 1.5 इंचापर्यंत, इंच सॉरी म्हणजे फूट म्हणत 7 इंचापासून तर 2 फुटापर्यंत ओके. ह्यांचा सेल जास्त होतो. 7 इंच म्हणजे एवढा एवढा गणपती. अच्छा ओके. आता ना मी लेटेस्ट बिलकुल आता जस्ट नील थिंग माहिती असेल तुम्हाला. नील माहिती आहे, जस्ट नील थिंग तो इन्फ्लुएन्सर आहे मुंबईचा, ओके, ऑरेंज ज्यूस गँग वाला. माहित नाही पण ओके बोलतो मी. मला माहिती. असेल ना, तर तुम्हाला माहिती असेल तर त्याची लिंक पण मी टाकून देतो याच्यामध्ये. तर त्यांनी आता एक ब्लॉग टाकलेला होता आखणी गणपतीच्या मूर्तींची आखणी. आखणी म्हणजे भोवया डोळ्यांचे स्पेसिफिकली डोळे जे असतात ना, डोळे डिझाईन करायचे, पेंटिंग वगैरे करायचं. तर ते तो तुमच्या- करायचा? हा, तो नाही करत, त्याचा मित्र आहे. त्यांनी तो ब्लॉग टाकला होता की आखणी केल्यानंतर एक मूर्तीतनं देव कसा बनतो. ओके. म्हणजे अगोदर काय असतं ना, फक्त मूर्ती जी असते ती एक स्पेसिफिक मूर्ती असते, त्याच्यामध्ये इमोशन्स नसतात, काही भाव नसतात, काही नसतात. पण जेव्हा ती मूर्तीची आखणी होतात, म्हणजे मुंबईकडे आखणी बरोबर. होतात, इकडे काय बोलता माहितीये, ते डोळे बनल्यानंतर, डोळे कोरल्यानंतर ते रंगांनी ते जे इमोशन्स येतात मूर्तीकडे, की म्हणजे त्याच्यात म्हणजे त्याची एक लाईन होती की ज्यांनी आखणी केली होती, त्याचं नाव नाही लक्षात माझ्या आता, पण की ती आखणी झाल्यानंतर समोरच्याला त्यामध्ये देव दिसतो. अगोदर ती फक्त मूर्ती असते, पण नंतर तो त्याच्यामध्ये इमोशन्स येतात. ते आखणी म्हणजे भावना. असते काय? आखणी म्हणजे डोळे ड्रॉ करतात, पेंट नाही करे, डोळे बनवतात. रियालिटीमध्ये डोळे कसे दिसतात ते सगळं बनवतात. मी तुला दाखवेल तो व्हिडिओ की आखणी म्हणजे ते. तुमच्याकडे काय म्हणतात, डोळे बनवतात? आमच्याकडे पण म्हणजे असं डायरेक्टली डोळे वगैरे आम्ही काढतो. मोठ्या मूर्त्यांचे जे असतात ना, त्याला आखणी म्हणतात. ओके, म्हणजे कसं की आपल्याला जर कोणताही एक गणपती तयार करायचा असेल तर आपण फर्स्ट तर त्याला फिनिशिंग वगैरे देऊन आपण त्याची पेंटिंग करतो. आणि जेव्हा तो गणपती पूर्ण तेव्हाच होतो जेव्हा त्याचे डोळे येतात. हा, तेच. समजा जर आपल्याला गणपतीची भोवई वगैरे करायची असेल तर त्याच्या अगोदर पहिली आखणी केली जाते. भोवई म्हणजे आयब्रोज का? ओके, ओके का हो की हो. आयब्रोज ना? हा, ओके म्हणजे आपण समोरच्याशी संवाद करतो ते ओके. मी तुला प्रश्न विचारला तर हो होणार ना तुझं हो, उत्तर. हो, हो. तर हो म्हणजे eyebrows. ओके. आता काय तेवढं भोवया म्हणजे मला मराठीत कळतं, पण तेवढा एक्झॅक्ट शब्द नाही कळत की भोवया म्हणजे ओके. काय. तर जेव्हा डोळ्यांची भोवई वगैरे काढतो किंवा त्या डोळ्यांमध्ये जे बबूळ वगैरे असतात त्याची आखणी केली जाते पहिले. आणि जेव्हा ती आखणी केली जाते, जेव्हा डोळे काढून त्या सोंडेवरती डिझाईन वगैरे येते गणपतीची, जेव्हा त्याला गंध वगैरे येतो, तेव्हा तो गणपती बाप्पा आपल्याला हुबेहूब तसं काय आपल्या संग बोलतोय हे दिसून येतं. तेच सेम त्या ब्लॉग मध्ये पण सेम होतं की म्हणजे ती काय 22 फुटाची मूर्ती होती, पण ते अगोदर फक्त मूर्तीच असते. पण त्यानंतर जेव्हा ती डोळे बनवतात म्हणजे आखणी करतात, त्यानंतर लिटरली सगळे लोक तिथे हात जोडून उभे असतात. शेवटी ती मूर्ती म्हणजे स्थापना व्हायची, सगळं व्हायचं, पण त्यामध्ये लोकांना देव दिसतो की बा हा माझा देव आहे. नाही म्हणजे आता आपण जर गणपती त्यामध्ये एक एनर्जी आल्यासारखी दिसून पडत. पहिले ती ब्लँक मूर्ती असते ना, त्यानंतर जेव्हा ती डोळे असतात तर लोकांना असं वाटतं की ती मूर्ती खरंच आपल्याकडे ती ऍक्च्युली अट्रॅक्ट होते ती. बरोबर. म्हणजे काय होतं की जेव्हा आपला गणपती बाप्पा तयार होतो, जसं आपण एक भवई काढतो, दुसरी भवई वगैरे तयार करतो, त्याच्यानंतर ज्या डोळ्यांमध्ये आपण जेव्हा आखणी वगैरे करतो तेव्हा हळूहळू त्याचा फेस असा एकदम फुलायला लागतो. आणि मग आपण म्हणजे असं जेव्हा तो पूर्ण होतोय तसं काही ती मूर्ती आपल्या संग बोलते. तर जे आपण ते पीओपी म्हणतो, ओके, जे आपण प्लास्टर ऑफ पॅरिस, ओके, बरोबर ना? प्लास्टर ऑफ पॅरिस जे आपण युज करतो, ते किती म्हणजे इन्व्हायरमेंटसाठी किती चांगलं आहे, किती वाईट आहे, काय वाटतं? तुम्ही बनवतात ना गणपती? ऍज अ बिझनेसमॅन पर्स्पेक्टिव्ह नको सांगू, तू तर म्हणजे पीओपीचे चांगला दिसतात वगैरे. इन्व्हायरमेंटच्या हिशोबाने किती चांगलं आहे. इन्व्हायरमेंटचा हे जर घेतलं तर आजकाल असं म्हटलं जातं की गणपतीचा जो प्लास्टर ऑफ पॅरिस आहे, प्लास्टर वगैरे जे आहे त्याने नदीचं पाणी वगैरे खराब वगैरे होतं.
तसं तर मग प्लास्टिकचा कचरा पण भरपूरच आहे. नाही, नदीचं पाणी खराब होते असं नाही. ते जे असते ना, प्लास्टर ऑफ पॅरिसवर इतका बॅन वगैरे का बरं आहे? कारण की आमच्याकडे तर टोटली बॅन म्हणजे असतं. म्हणजे विदर्भात होतं अगोदर की आताच माहित नाही लेटेस्ट. पण प्लास्टर ऑफ पॅरिसच्या ज्या मूर्त्या असतात ना, ते पाण्यामध्ये डिझॉल्व्ह नाही होत, म्हणजे पूर्णपणे नाही विरघळत असं नाही. असं नाही. विरघळत नाही. विरघळत. त्याच्यामुळे काय हा. होतं ना, तो कचरा जसं प्लास्टिक तू बोलला की प्लास्टिक पण आहे पाण्यामध्ये. आता तू जे बोलला ते थोडीशी कॉन्ट्रोवर्शियल गोष्ट आहे. ॲज अ बिझनेसमॅन पर्स्पेक्टिव्हने तू ओके बोलतोय, ठीक आहे. पण काय असतं ना, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या ज्या मूर्त्या असतात ते वरती तरंगतात पाण्यामध्ये. बाकीची जी मातीची वगैरे मूर्ती असते ती डिझॉल्व्ह नाही नाही नाही, प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती वरती नाही तरंगत. तू जे बोलतोय किंवा जी टोटली प्लास्टर ऑफ पॅरिसची बनलेली असते ना, ती हो, तीच. वरती तरंगते. नाही, वरती म्हणजे काय होतं, जोपर्यंत त्या प्लास्टर मध्ये म्हणजे त्या मूर्तीमध्ये पाणी जोपर्यंत पूर्ण जात नाही, ओके, म्हणजे छोटे छोटे छिद्र असतात प्लास्टर मध्ये, ओके, जोपर्यंत ते पूर्ण पाणी आतमध्ये जात नाही तोपर्यंत ती मूर्ती खाली जात नाही. आणि त्याला एक मिनिटापेक्षा पण कमी मिनिटं लागतो ते पाणी आतमध्ये जाण्यासाठी. ओके. आणि मूर्त खाली जाते. एवढंच की पूर्ण ते प्लास्टर विरघळत नाही असं नाही, थोडासा वेळ घेतो. म्हणजे जर मी शाडो माती बोललो, जसं तुमच्या इकडे चिकन माती आहे, मीच लाल माती दी, जसं ती माती एक 15 ते 20 मिनिटामध्ये पूर्ण गणपतीची माती होऊन जाते, म्हणजे ती विरघळून जाते. तसं प्लास्टर ऑफ पॅरिस मध्ये फक्त एक 5 ते 6 दिवस लागतात, फार फार तर 10 दिवस. जेवढ्या गणपतीची मोठी कॅपॅसिटी असेल किंवा त्या गणपतीवर जेवढं मोठं, आता आपण पेंटिंग वगैरे करतो, तर ते पेंटिंगचे जे कलर आलेत आता, ते आहे आता प्लास्टिकचे, म्हणजे ॲक्रेलिक कलर्स म्हणतात ना. हो. ॲक्रेलिक ॲक्रेलिक कलर. त्या कलरमुळे थोडासा गणपती वेळ घेतो म्हणजे विरघळायला. पण प्लास्टरचं नाही, त्या कलरमुळे मे बी होऊ शकतं. पण मी लहानपणीपासून बघतोय तर काही काही ठिकाणी काय असतात, मूर्त्या अशा फ्लोट होतात राहतात जेव्हा आपण पाण्यामध्ये बुडवतो मूर्ती. आता इकडची पद्धत काय माहिती नाही, पण गणपती विसर्जनाच्या वेळेस जर सपोज ती घरगुती मूर्ती असेल तर ती आपण 3 वेळा अशी वर खाल करतो पाण्यामध्ये, ठीक आहे. मग त्याचं जानवा काढून घेतो आणि त्यानंतर विसर्जन करतो. तर विसर्जन केल्यानंतर ती जे आता गव्हर्नमेंट पॉन्ड्स बनवतात छोटे छोटे, त्या पॉन्ड्स मध्ये ती मूर्ती खाली बसते, पहिलेच बसते. पण जी मूर्ती सपोज करा ती पूर्णपणे पीओपीची वगैरे असेल तर ती पाण्यामध्ये फ्लोट होते. तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होते, जी मूर्ती खाली बसते, ठीक आहे, त्याची माती होणार. पण जी मूर्ती वर फ्लोट होते, आता ती सपोज मूर्ती तू नदीमध्ये विसर्जन केली, तर त्यामुळे काय होणार ना, ती कुठे ना कुठे जाऊन जसा प्लास्टिकचा कचरा जमा होतो तसं ती वाहून एका ठिकाणी जमा होते. तर त्यामुळे ते हार्मफुल, प्लस ते विरघळत नाही लवकर. जसं तू बोलला की तुझ्या हिशोबाने ते 6 ते 7 दिवसांमध्ये लागतात विरघळायला. पण ते 6 ते 7 दिवसामध्ये विसर्जनाच्या दिवशी तर असं नाही ना की आज एक मूर्ती आहे. विसर्जनाच्या दिवशी, अख्ख्या विसर्जनाच्या दिवशी कितीतरी मूर्ती जी असतात ती नदीमध्ये किंवा त्या पॉन्ड्समध्ये, आर्टिफिशियल पॉन्ड्समध्ये जातात. मग ते शेवटी मूर्ती काय होते ना, ती फ्लोट होत राहते. ज्या पीओपीच्या, ज्या मातीच्या त्या नाही, ज्या पीओपीच्या मातीच्या ती पहिल्याच ह्याच्यात खाली बसून वर नाही. पण काय होतं की जेव्हा जरी ती वरती जरी आली मूर्त, ओके, पण जेवढी ती पाण्यात आहे, ओके, ती तेवढी विरघळते. आणि वरचा जो भाग आलाय त्याच्यामध्ये पाणी जमा होते, ती मूर्त पुन्हा खाली येतेच. त्याच्या वेटने, त्याच्या वजनाने ती मूर्त पुन्हा खाली येते. म्हणजे तुझं म्हणणं आहे की पीओपी ची मूर्ती बनते ते पण एक एन्व्हायरमेंट साठी चांगली आहे? नाही, तसं नाही म्हणतोय तू. असं त्या बिचाऱ्याला फसवू नको, असं नाही म्हणतोय तू. आता आणि हा जो पूर्ण ओव्हरऑल टॉपिक आहे, आम्ही याच्यामधले काही एक्सपर्ट्स नाही आहोत, जसं आपले पॉईंट ऑफ व्ह्यू मांडतो. आमचा पहिला पॉडकास्ट आहे, आम्ही नवीन बिलकुल न्यू प्लेयर्स आहोत सध्या या मार्केटमध्ये. पण हे असं याच्यामध्ये कोणावर असा आळ आणायचा आमचा काही मुद्दा नाही. जस्ट आपले मत मांडतोय, कारण की तू त्याचा बिझनेस करतो. नाही, पण माझा बिझनेस आहे. पण मला पण वाटतं की प्लास्टर जरी बंद जरी झालं तरी काहीच प्रॉब्लेम नाही. आपण मातीच्या पण मूर्ती बनवू शकतो. अगोदरपासून मातीच्याच बनवतो. मी सॉरी नाही बोलू. पण मातीच्या ज्या बनवतात त्याला फिनिशिंग नाही, त्यामुळे पीओपी यूज करतात ना. आता सगळ्याच गोष्टी आपल्याला भेटतील असं नाही ना, थोडंफार तर ऍडजस्ट करायचं लागेल. तुम्हाला कठीण नाही का पाहिजे, पण भेटते का? प्लास्टर का बंद झालं पाहिजे, तर हा एक मुद्दा आहेच की आज खूप गणपती बनवले पण जातात, खूप जण गणपती बसवतात, आणि जे एन्व्हायरमेंट आहे, मी कसं आपण नदीमध्ये बुडवतो, ते 15 दिवस तरी घेतातच ते विरघळण्यासाठी,
ओके. पण तेच जर आपण शाडू माती किंवा लाल मातीचे जर गणपती तयार केले, फिनिशिंगला थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. खरपूसपणा असतो हो. त्याच्यामध्ये. फिनिशिंगला थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. पण सॉरी, पीओपी मध्ये जे फिनिशिंग येते ते मातीमध्ये नाही येत. नाही येऊ शकत. म्हणून आपण जास्त करून पीओपी यूज करतो. हो. म्हणजे कोणी ते पण असो हा, मार्केट. तर लोक काय असतात ना, ते ऍस्थेटिकली चांगलं दिसलं पाहिजे म्हणून हा. लोक आजकाल ते गणपतीमध्ये इमोशन्स असतातच, पण त्यासोबतच लोकांचं कसं आमचा गणपती Attractive. सारखा, आमचा आता गणपती तुम्हाला सारखा attractive दिसला एक पाहिजे. सांगायचं जर झालं तर आजकाल लोकांना गणपतीमध्ये ड्रेपरी वगैरे किंवा कुंदन वगैरे आपण जी सजावट करतो तसं Drapery पाहिजे म्हणजे? नसतं. म्हणजे गणपतीला डायरेक्टली कपडे वगैरे हे करणे किंवा धोतर शाल हा ते वेलवेटचे कपडे. वेलवेटचे हा, कपडे हा. ते करू शकतो. पण आता जर तुमच्या म्हणण्यानुसार तुमच्याकडे चिकन माती म्हटलं जातं, ओके, त्या मातीचं बघा, आपण फक्त त्या माती म्हणजे त्या गणपतीला फक्त एक लाल कलर देऊ शकतो. हम्म. अदरवाईज त्याच्यावर कोणताच कलर बसला जाणार नाही. ओके. तो कलर देऊन आपण त्याला फक्त डोळे काढू शकतो. हम्म. ओके. एवढंच. हा, तर ते जे हा. नॉर्मल असतं ती नॅचरल, हम्म. त्याच्यामध्ये जास्त तू त्या design माती- किंवा त्याला नाही. अट्रॅक्टिव्ह नाही बनवू शकत. त्या मातीमध्ये चेंज होऊ शकत नाही. त्याला व्हाईट कलरही बसू शकत नाही. बसला तर फिनिशिंगला प्रॉब्लेम होईल. शाडू मातीमध्ये आपण लाल म्हणजे पाहिजे तसा रंगवू शकतो, पण त्याला फिनिशिंग येणार नाही. आणि तेच जर आपला पीओपीचा गणपती असेल, आपण त्याला पाहिजे तसा रंगवू शकतो, ड्रेपरी करू शकतो, सजावट करू शकतो, फिनिशिंग देऊ शकतो. पण तसं इकडे नाही होणार. या वर्षी कसं म्हणजे गणपती आता किती प्रमाणात बनवले आहेत तुमच्याकडे? आता यावेळेस एक 1100 प्लस गणपती आहे. झालेत? हो, झाले. सेल पण झाले? सेल पण झाले. ऑलमोस्ट सेल झाले. ऑलमोस्ट सेल झाले. काही गणपती कमी पडले, तेव्हा आता एक 50 ते 100 मूर्त परत नवीन घेऊन आलो. तरी तुमचा टेंटेटिव्ह असा yearly टर्नओव्हर सांगू turnover किती शकतो? असतो? इयरली टर्नओव्हर खरं सांगायचं एका सीझन मध्ये. पहिले खोटं सांग, मग खरं सांग. खरं सांगायचं. पहिले खोटं सांगून दे, आम्ही खरं अज्युम करून घेतो. पहिलं खोटं सांगू. हा, खोटं सांग. येतात 3-1 लाख. ते इन हँड प्रॉफिट 3 लाखाचा म्हणतोय Profit की 3 लाख. प्रॉफिट 3 लाखाचा. ओके. म्हणजे बाकी खर्च वगैरे खर्च वगैरे जाऊन. पण 3 लाखामध्ये तुमचं वर्ष निघत नसेल ना, मग घराचे कारण expenses की आम्ही वगैरे सगळं काही. गणपती वर्षभर करतच नाही. हा, मग बाकी तुमचा मग काय बिझनेस? आमचा वीटभट्टी कारखाना आहे. ओके, वीटभट्टी. तर वीटभट्टी लिगल आहे ना, बोलू शकतो ना तू त्याच्याबद्दल? हो. वीटभट्टी नको साऊथ ना. साऊथ मूवीज मध्ये का नको. बरं? वीटभट्टी लिगल आहे ना? गणपती टॉपिक आहे. नाही तर तो त्याचं सेकंड ऑक्युपेशन सांगतो. मग मी काम करतो ना, वर्षभरात तसा धंदा करतो. बजेट पण चांगलं सांगतो. खोटं सांगायला लावलं होतं ना 3 लाख रुपये. म्हणजे खोटं 3 लाख सांगितलं तर तो म्हणजे कमी अच्छा, सांगितलं तर खोटं जास्त. खोटं 3 10 लाख लाखाचा आहे. हा, म्हणजे प्रॉफिट 10 किती, लाखाचं. म्हणजे एक 12 महिन्यामध्ये आपला किती तसं time नाही. waste, म्हणजे टाइम जाते. नाही, काय होतं, आपलं वर्षभर तेच काम चालू असतं गणपतीचा. आपलं वर्षभर ते काम चालू असतं. देवी वगैरे किंवा आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले बनवतो ओके. दिवाळीच्या ते दिवाळीसाठी. दिवाळीसाठी. ते चालू असतं. आपण बैलपोळा करतो. बैलपोळ्यात आपण गणपती बैल करतो. बैल आता पोळा येणार ना. हो, लक्ष्मीपूजन होतं आपलं, नवरात्र होती. हे आमचं वर्षभर चालूच असतं. टोटली मातीचा धंदा आहे तुमचा. आमचा टोटली मातीचा धंदा आहे. माती खातो मिट्टी से कमा रहे आप. मिट्टी से कमा रहे. मिट्टी से काय बरं आहे. माती खातो का मग? नाही. आतापर्यंत आयुष्यात माती खाल्ली की नाही? हो. आणि मी- तू तर माती खाय असं. बे, हा टॉपिक वेगळा झाला. नाही, असं काय, थोडस आपण मदत हे करू शकतो ना. इन दी एंड तो आपला मित्रच आहे. आता तो गेस्ट असला तरी सुद्धा तो आज आपला मित्रच आहे. हो, माझा गेस्ट असल्यामुळे बिलकुल असं माझा मित्र नाही, माझा स्टुडंट आहे तो. स्टुडंट आहे. स्टुडंट. आता तो सध्या शिकवतो. शिकवतो. आता ट्रेनर बनलाय. आमचा ट्रेनर आहे. आमचा ट्रेनर आहे. वन ऑफ द बेस्ट ट्रेनर. ओ माय गॉड. वन ऑफ द मोस्ट लव्ड ट्रेनर. सगळ्या स्टुडंट्स Love. त्यांना प्रेम करतो. लव म्हणजे त्याच्यावर कोणी पण लव करत. कोणी पण. प्रेमळ माणूस आहे तो. जाऊ. बस कर पगले, अब क्या रुला गया. चालेल. तर आता आपण काय म्हणतो, तो आता गणपती येणार आहे, पोळा येणार, तर तुमचा काय आहे, म्हणजे तुमचे इमोशन्स काय आहेत त्याच्याबद्दल, गणपतीबद्दल, पोळ्याबद्दल, लहानपणीपासून तुमचं काय मेमरीज काय आहेत त्याच्याशी रिलेटेड? असं काय प्रत्येकाची मेमरीज रिलेटेड. इकडे पोळा कसा, आम्ही दोघं विदर्भातले, ठीक आहे, आमच्याकडचा होऊ शकतो पोळा आणि गणपती वेगळ्या वेगळ्या. तुझ्याकडचं पोळ्याचं काय, पोळा बैल पोळ्याचं काय? काय होतं की हे सण साजरे करण्यासारखे तर आहेच आहे, पण आम्हाला कधी टाइमच मिळत नाही या गोष्टीसाठी. कारण की काय होतं, जेव्हा आपण गणपती स्थापनेचा दिवस असतो त्या दिवशी रात्रभर
जे लोक येतात त्यांना गणपती बाप्पा द्यावे लागतात. रात्रीपर्यंत. हो. आणि हे गणपतीचं काम आमचं शेवटच्या दिवसापर्यंत चालू असतं. गणपतीच्या शेवटच्या दिवसापर्यंत. ऍक्च्युली ते शेवट असतात ना, जे तर गणपतीला फिनिशिंग, कोणाचं कुठल्या म्हणजे गणपतीला गणपती finishing गणपती व्यवस्थित मांडणे, व्यापाऱ्यांचा माल म्हणजे व्यापारी घेऊन जातात, पण जे घरचे गिरायक असतात त्यांचा माल व्यवस्थित लावणे, हा. कोणाचं काय राहिलं का चेक करणे असं चालू असतं. ओके. तर एक स्थापनेच्या दिवशी आमचा स्वतः घरचा गणपती आम्ही एक साधं डेकोरेशन करून बसवतो. तुझ्याकडे फोटोज वगैरे आहे मग त्याचे? आहे पण गणपती डेकोरेशन साधं असलं तरी इमोशन्स तर तुमचे तेच असतात इमोशन ना. आहे, कारण किती की दिवसात? वर्षभर आम्ही तेच करत असतो. जसं जसं जेव्हा आम्ही गणपती तयार करतो त्यापेक्षाही जास्त जेव्हा त्याला पेंटिंगला सुरुवात होते त्या दिवशी एक वेगळंच तयार होतं. जेवढा मोठा गणपती पेंटिंग करू तेवढा एक वेगळीच मजा येते. म्हणजे तो गणपती तयार होतो, हळूहळू त्याला ड्रेपर येते, हळूहळू त्याला आपण मुकुडाला शोणेरी वगैरे, हळूहळू त्याचे डोळे जसे येतात तसा तो गणपती पहिला आपल्या संग बोलतो. ओके. हळू मग काय गिरायक वगैरे येतात, त्यांच्या चॉईसनुसार त्यांना गणपती आवडतात वगैरे वगैरे. तुमच्याकडे गणपती किती दिवसाचा असतो? घरचा गणपती किती 11 दिवसाचा असतो. 11 दिवसाचा पूर्ण गणपती असतो. मग तिथे म्हणजे गणपतीमध्ये तुझं काय असं स्पेसिफिक आवडती गोष्ट आहे गणपती बाप्पांबद्दल जी तुला आवडते? लहानपणीपासून आता गणपती आपल्या सगळ्यांच्या घरी बसत होतो, पण सर्वात जास्त गणपती सोबत अटॅचमेंट तुमच्या सगळ्यांचं, पण मला तरी वाटते जी ओ माय फ्रेंड गणेशा म्हणून एक मूवी आली होती, लक्षात असेल तुम्हाला, माहिती आहे का? ओ माय फ्रेंड, ते माहिती ना तुला मूवी? माहिती माहिती आहे ना. ती मूवी बघण्यापासून ना आपण हळूहळू जास्त अटॅच होत गेलो गणपती सोबत. गणपती आपल्या घरी बसायचे, तुम्ही लोक ऑब्व्हियसली माझ्यापेक्षा मोठे आहे, पण म्हणून मी ते रिलेट नाही करू शकत. तुम्ही किती मोठे आहे ना? 2-3 वर्षांनी, 3-4 वर्षांनी, 8 3 वर्षांनी तर मोठे आहेत. ओके. तर तेव्हापासून ना असं गणपतीबद्दलचं अटॅचमेंट त्या मूवी पासून आपण कसं लहानपणी आपण कार्टून पासूनच रिलेट करतो, सगळी आपलं जग कार्टून्स पासून रिलेट होतं. तर तेव्हापासून गणपतीशी रिलेशन आपलं जास्त वाढत. हो, पण माझं तर मी जेव्हा 7 ते 8 वर्षाचा असल्यापासून जसे घरचे म्हणजे मला आठवत आहे लहान असेल एक मे बी एक फर्स्ट किंवा सेकंड स्टँडर्डला, हा. तेव्हा वडील आई गणपती वगैरे बनवायचे आणि हळूहळू मी पण जाऊन काहीतरी उद्योग करायचो हळूहळू असं शिकत पुढे आज मी स्वतः कारखाना वगैरे सांभाळतो. माझा एक क्वेश्चन आहे, तुम्ही आता एवढे 1100 किंवा 1000 गणपती दरवर्षी बनवता, याला मॅन पॉवर किती लोकांचा लागतो? तुमच्याकडे किती लोक आहेत? मॅन पॉवर म्हणजे आमची फॅमिलीचीच मॅन पॉवर आहे मोठी. आमच्याकडे इथले 1-2 कामगार असतात, तसे माझी आई, मी, वडील आम्ही एक 5-6 जण असतो. ओके. आणि आणखी 2-3 लोक असतात? हो. म्हणजे त्यांच्या सपोर्टसाठी? हो. ते पण आम्ही स्टार्टिंगला तर नाही घेत, शेवट जर वाटलं पेंटिंगला आम्ही कोणच घेत नाही, बाहेरून कामगार वगैरे नाही घेत. स्वतःच कारण की पेंटिंग एकमेव असं आहे की तिथे इमोशन जोडले जातात, तेव्हा गणपती खरा तयार होतो. एकदम कच्चा माल तयार करण्यासाठी कामगार वगैरे घेतलं जातो, पण पेंटिंगसाठी आम्ही स्वतः घरच करतो, म्हणजे माझी बहीण, मी, आई वडील. ओके. मग तुमच्या एका माणसावर किती गणपतीचा लोड असतो असा डिझाईन करणार? एका दिवसाला आमची हात पेंटिंग असते, आम्ही स्प्रे पेंटिंग काय करत नाही. हात पेंटिंग जी फिनिशिंग येते ती स्प्रे पेंटिंग नाही. जसं आपण स्प्रे पेंटिंग जर केलं तर त्या गणपतीच्या म्हणजे जर धोतर जे असतं, धोतरला जर स्प्रे पेंटिंग जर केलं तर ते साईडला उडतं वगैरे, म्हणजे हातावर किंवा गणपतीच्या पाठीवर वगैरे, पोटावर वगैरे. तर त्यामुळे आम्ही हातानेच पेंटिंग करतो. म्हणजे स्किनचा कलर असतो तो तुम्हाला स्प्रे पेंटिंग, तो स्प्रे पेंटिंग बेस कलर असतो तो स्प्रे पेंटिंग करतो आम्ही. आणि जी अंगावरती जी शेड भरली जाते, म्हणजे शेड मीन्स आता आपण इथे बसलोय, ओके, ही जे माझा हाताचा जो अंधार पडतो ही शेड भरली जाते, शॅडोज वगैरे, ती आपण फक्त स्प्रे पेंटिंग करतो एकदम 0.0 ने. आणि बाकीची सगळी पेंटिंग हात पेंटिंग होते. आणि हात पेंटिंग जर झाली तर ती गणपती म्हणजे फिनिशिंग येते त्या गणपती बाप्पाला असं. तुला काय बोलायचं? तुझा एक्सपिरियन्स गणपतीबद्दल, तुझा काय एक्सपिरियन्स? तो गेस्ट आहे पण तुझं पण सांग ना, तुझा काय एक्सपिरियन्स होता गणपतीबद्दल? तुला गणपतीबद्दल काय आवडतं? मोदक सोडून. मला आवडतं की 10 दिवस आपल्या घरी गणपती असतो. माझ्या घरी नसतो, पण असं दुसरीकडे असतो.
नसतो माझ्याकडे, अच्छा, म्हणजे बसवतच नाही. बसवत नाही माझ्याकडे. होऊ शकते की म्हणजे तुमच्याकडे असं असतं की गणपती म्हणजे कोणत्या सणाच्या दिवशी सपोज आपल्याकडे कोणी वारलेला असला तर No, बसवत तसं नाही. तसं तसं नाही वगैरे करायचं. नाहीये, माझ्या घरी नाही बसवत. नाहीच बसवत. ओके. तर पण मला ते आवडतं. हम्म, हम्म. मी 9-10 मध्ये होतो, तर आम्ही मुलांनी आमच्या घरासमोर हम्म. कोणाला माहित नव्हतं आजूबाजूच्यांना पण, हा, तर आम्ही गणपती बसवला होता. हा. आणि रात्री म्हणजे उद्या गणपती बसणार होता, त्याच्या आदल्या दिवशी आम्ही सगळं डेकोरेशन केलं. जे जे घरी होतो, माझ्या घरी आजूबाजूचे जे मित्र होते तिकडे आम्ही दोघा तिघांनी गणपती उभा करून ठेवला हा, हा. डेकोरेशन. त्या वर्षी कसं तरी आम्ही असं चालवलं, हा. आणि त्या वर्षी आम्ही जेवण पण दिलं, अख्खी कॉलनी जेवण दिलं होतं. अख्ख्या कॉलनीला अख्ख्या कॉलनी वर्गणी वगैरे काढली होती हा, तुमच्या? वर्गणी वर्गणी काढली हा, होती. वर्गणी. गणपती किती मोठा बसवला होता म्हणजे असं पेंडॉल वगैरे टाकून बसवला जस्ट होता? हा, पेंडॉल वगैरे टाकला होता. त्याच्यानंतर नेक्स्ट इयर आमच्या मधलं कोणीच नव्हतं, बाकी मग असे बाहेर गेले तोच शिकायला प्रॉब्लेम वगैरे. आहे. मग माझ्या बाजूच्या काकू होत्या, त्यांनी मग फुल सपोर्ट केला. मग आणखी 1 वर्ष बसवलं. हा, ते वर्ष कसं तरी निघालं. मग आणखी मग सगळे निघून गेले. मग काय केलं काकूनीच, म्हणजे ज्या कॉलनी मधले माझी आई, त्या असं सर्वांनी मग महिला मंडळ तयार झालं, हा, हा. आणि तिथून त्यांनी आणखी 5 वर्ष कंप्लीट केले आणि मग तो स्टॉप केला. अच्छा, 5 वर्ष पूर्ण कम्प्लीट केलं. 5 म्हणजे वर्ष सुरुवातीच्या complete. 2 वर्ष तुम्ही बसवलं होतं पोरांनी. हा, म्हणजे पहिलेच वर्ष, त्याच्यानंतर हा, त्यांनीच बसवलं. आमच्या मंडळाची वेगळीच कहाणी आहे. हा. काय सांग. म्हणजे कसं की आमचा जो पूर्ण वाडा आहे तो पूर्ण कुंभार वाडा आहे, आणि सगळेजण गणपती बनवतात, सर्वजण म्हणजे सगळेच बनवतात. राहायला कुठे आहे तू? पुण्यात. पुण्यामध्ये कुठे राहायला म्हणजे कुंभारवाडा बोलला ना? आता तुम्ही सगळे कुंभार लोक म्हणजे राहता मी म्हणून तो राजगुरुनगर कुंभारवाडा. पण नाही, राजगुरुनगरच्या पुढे एक घोडेगाव आहे तिथं. घोडेगाव इकडे चाकणच्या साईडने हो. की तिकडच्या साईडने? पुढे 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 पुढे. राजगुरुनगर चाकणच्या पण समोर आहे. राजगुरुनगर चाकणच्या समोर समोर आहे. आहे. ते त्याच्या समोर. आळे फाटा आणि राजगुरुनगरच्या मध्ये, हा. अच्छा, ओके. आळे फाटा माहिती ऐकलं ना हो. कधी नाही, गेलं इकडे नाही. नाशिककडे जाताना पडतं आळे फाटा. नाही, कधी गेलं चाकण पर्यंतच गेलो. हा. आम्ही पण जातो घोडेगावला. घोडेगावला. घर आहे ना त्याचं? अच्छा, घर आहे का तुझं? इथे राहायला कुठे आहे पुण्यामध्ये तू? इथे दायरीमध्ये राहिलाय. धायरीमध्ये. म्हणजे तुमचा जो वाडा आहे तो तिकडे घोडेगावला आहे की इथे धायरीला? घोडेगावला. घोडेगावला काय होतं की सर्वजण गणपती बनवतात, तर प्रत्येक जण त्या दिवशी गणपती स्थापनेच्या दिवशी प्रत्येक जण बिझी असतात गणपती देण्यात वगैरे. म्हणजे तुमच्या गावाला म्हणजे तुमची सोडून आणखी लोक पण असे गणपती बनवतात? म्हणजे तुमच्या गावामध्ये हो, हो. टोटली गणपतीच बनवतात? गाव मध्ये नाही, फक्त कुंभारवाडा आहे. ओके, एक 40 एक घर आहेत तिथे. ओके. हा. आणि तिथे तुम्ही फक्त गणपती बनवता. जेवढे पण आहेत त्यांचा जेवढे, व्यापारच हो. आहे की गणपती बनवतात? एक 10-15 घरं सोडली ना तर घर बाकी 25 एक आहेत जी फॅमिली, ते गणपती बनवतात. शेवटच्या दिवशी ते आपल्या म्हणजे नाही का, शेवटच्या दिवशी मीन्स गणपतीच्या स्थापनेच्या दिवशी आम्ही आमच्या मंडळाचा गणपती शेवटला 10 ते 11 वाजता बसवतो. मंडळाचा गणपती. आणि घरच्या गणपतीच्या वेळेस होतो की राहतो की नाही मग तू घरी, की मंडळातच असतो? घरचा गणपती एक लवकरात लवकर बसून सगळ्यांनी 8, 8:30, 9 वाजता संध्याकाळी आपल्या मंडळाचा गणपती बसवायला जायचं. डेकोरेशन वगैरे काहीच नसतं तेव्हा, फक्त एक पडदा लावला जातो, टेबल ठेवून गणपती बसवला जातो. मग दुसऱ्या दिवसापासून मग सजावट सुरुवात केली जाते. या वर्षीची तयारी कशी आहे गणपतीची? मंडळाची का नाही, तुझी तुझ्या घरच्या गणपती. हा, घरच्या तू गणपतीची पुण्यामध्ये आहे, आता घरी नसतो तू पुण्यामध्ये, तर आता ट्रेनर बनलाय तू, तर आता कसं सांभाळणार म्हणजे गणपती? ज्या दिवशी गणपती बसणार आहे त्याच्या आदल्या दिवशी मी इथून जाणार, गणपती सेल वगैरे करणार, कारण की आई वडिलांना तेवढं हँडल नाही होणार. तर मी सेल वगैरे केलं का मग संध्याकाळी गणपती बसवणार माझ्या घरचा. ते पण डेकोरेशन वगैरे काय नसतं. ज्या दिवशी गणपती बसवेल त्याच्या दुसऱ्या दिवसा मग डेकोरेशन तयार करायला लागतं आम्हाला. आणि मग पुण्यामध्ये येऊन काय करणार? पुण्यामध्ये फक्त फुल 10 दिवस पुण्यामध्ये सर्व गणपती बघणार. मग पुण्यामध्ये जिथे जिथे गणपती बसतात राडा. राडा नाही घालणार, फक्त गणपती बघायला जाणार. गणपती डेकोरेशन बघायला जाणार, राडा नाही डेकोरेशन बघणार, राडा बघणार. राडा बघणार. तू आला तिथेच राडावरती, मला माहित आहे ना तू राडावरच येणार. पेठेत जाणार, 5 गणपती करणार मानाचे. 5 गणपती करणार मानाचे. असं म्हणजे दगडूशेठला काय किती असतं गर्दी का? असते या वर्षी? दगडूशेठला अशी गर्दी असते तसं काय पूर्ण पंढरपूरच झालेलं असतं. या वर्षी दगडूशेठची थीम काय आहे माहितीये का? लास्ट इयर
आपलं राम मंदिर होतं, अयोध्या राम मंदिर, त्यांनी ते थीम बनवली. अच्छा. या इयरला काय आहे? काय काय आयडिया? नाही, टाइम नाही भेटत कारण आम्ही गणपती बनवतो. सर्च करा. आता कसं सर्च करणार आहे? ते सर्च करायसाठी राहणार. तुला यावर्षी- माहिती आहे का? म्हणजे तू विचारतोय हा, असं? यावर्षी कन्स्ट्रक्शन चालू आहे. हा, हा. आय थिंक इथलं अयोध्या कृष्ण काय कृष्ण? प्रेम मंदिर, आय थिंक प्रेम मंदिर यावर्षी थीम ओ आहे. माय गॉड. आय अच्छा. थिंक, मला आयडिया नाहीये. प्रेम मंदिर नाहीतर मी असं ऐकलं की दुसरं काहीतरी, आणखी काहीतरी आहे. ऍक्च्युअली मी आलो तिथून हम्म. पण कम्प्लीट नाही झालंय काम, तर असं लक्षात हम्म. नाही आलं की काय थीम आहे. म्हणजे मागच्या वर्षी बहुतांश ठिकाणी इस्रोचं पण होतं ना, चंद्रयान हा, बद्दल. पण मी जे आता पुण्यामध्ये जे लेटेस्ट म्हणजे फोकस मध्ये येतो, हा हा जे दगडूशेठ हा हा. मंदिर आहे, तर त्याची जे थीम होती ती राम मंदिर होती आणि खूप भारी बनली होती. अच्छा. मी नव्हतं बघितलं. कारण मी लास्ट इयर 2 वाजता गेलो होतो. लास्ट इयर म्हणजे मागच्या वर्षी त्यांनी राम मंदिरची थीम बनवलेली, त्याच्या अगोदर केदारनाथची बनवली होती. असं तू बघितलं का गणपती मंडळांच्या तिथे काय असतं ना, जे आता ट्रेंडिंग टॉपिक आहे हम्म. त्या टॉपिकवर लास्ट टाइम काय होतं, राम मंदिराची राम theme होती, मंदिर. ठीक आहे. आणि इस्रोची थीम होती. इस्रोची थीम लास्ट 2023 मध्ये होती की 2022 मध्ये होती, मला आता एक्झॅक्ट लक्षात नाही. जेवढं मला माहिती Last आहे की year पण- 2023 चीच गोष्ट आहे ती. 23 गोष्ट. 2023 चीच गोष्ट आहे, कारण की मी पोस्ट वगैरे बनवतो त्याच्या तर लक्षात आहे. तेव्हा तिथे इस्रो आणि जे चंद्रयान गेला होता, चंद्रयान आणि अयोध्येची थीम थोडं ट्रेंडिंग. हा, ते तेव्हा ते ट्रेंडिंग होतं. त्यामुळे आता यावेळेस बघशील तर मला असं वाटतं की माझा अंदाज आहे की मोस्ट ऑफ द ठिकाणी ती म्हणजे वुमेन एम्पॉवरमेंट किंवा हा. वुमेन्स रिलेटेड थीम असू असं शकते, वाटतं असू मला. असं मला असं इंट्युशन येतं की असं होऊ शकतं. असू शकतो. तुमच्याकडे असं असतं का, महाप्रसाद हा कन्सेप्ट असतो का? नाही, पुण्यामध्ये नसतं. मला पण नाही दिसला मी भाई. 3 वर्ष झालं हा. पुण्यामध्ये कधीच मी महाप्रसाद मी पण नसतो. 2 वर्षांपासून त्यांचा बघितलं. खर्च असतो डीजे. हा भाई, डीजे विचारूच नका. डीजे म्हणजे डीजे सारखी खर्च कुठेच नसेल करत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. म्हणजे महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरला असा- पण हा, म्हणजे DJ चं. महाराष्ट्रामध्ये मी पुण्यामध्ये पाहिलं की हा. डीजे इतका डीजे वरती इतका खर्च करतो. आमच्याकडे तेवढा नसतो. आमच्याकडे महाप्रसाद महाप्रसाद होतो. आणि कार्यक्रम हे प्रत्येक गाणं. दिवशी असतो महाप्रसाद. हा. इकडे नसतो, इकडे कधीच नसतो. महाप्रसादाच्या नावावर इकडे एका वाटीमध्ये शिरा किंवा हा. बुंदी देतात किंवा आमच्याकडे मसाला प्रॉपर भात. जेवण असते. आमच्याकडे पण पूर्ण, म्हणजे विदर्भात मी मोस्ट ऑफ द ठिकाणी बघितलं की जेवण असतं. जेवण proper. असतं. रोज नाही, रोज रोज असतं, असते. काही Depend ठिकाणी रोज, करते काही ठिकाणी मंडळावर. रोज असते. मंडळावर डिपेंड करते की किती म्हणजे आमच्याकडे पण wealthy मंडळ. असतं, पण जेवण ज्या दिवशी पूजा असेल त्या दिवशी जेवण असतं. ते घरी असतं ना, ते घरगुती. नाही ग, मंडळांना पण. ते आता बाजूचं. मी पुण्यामधलं सांगत आहे. पुण्यामध्ये मला कुठे दिसलं नाही. मला पण नाही दिसलं. मला वाटलं त्यांचा खर्च जे थीम असतात, डेकोरेशन असतात, त्याच्यावरती भारी असतो. देन नेक्स्ट असतो लेवल, तो असतो डीजे. पथक, छान पथक. हा, पथक. त्यांच्याकडे 1 महिन्या आधीपासूनच प्रॅक्टिस चालू होऊन जाते. 1 महिना कुठं, 3 महिन्यापासून. नाही, एक 40-45 मी पण पथकातच आहे. मला जॉईन करायची खूप इच्छा आहे पथक, पण मला आपण ते- पुढच्या वर्षी नक्की करू. अरे मी आता एनरोलमेंट पण केली होती एका आणि तू पथकामध्ये, 10 दिवस पण मी जाऊच सुट्टी नाही घेऊ शकत. शकणार ना. 10 दिवस सुट्टी सोड, मी प्रॅक्टिस साठी पण नाही जाऊ शकत. प्रॅक्टिसला तू जाता येईल. तू 2 तास वेळ काढून नाही. जाशील. पण त्यानंतर जे 10 दिवस असते त्यामध्ये तू जाऊ शकतो. त्याच्यामुळे 10 दिवस सुट्ट्या थोडी काढशील. जे प्रॅक्टिस करशील, जॉब असल्यामुळे जाऊच नाही शकत. जे प्रॅक्टिस करशील ते तू त्याचं इम्प्लिमेंटेशन इम्प्लिमेंटच नाही होणार. तर मग काय फायदा ते. बरोबर, त्यामुळे प्रॉब्लेम आहे तोच. आता माझी कशी गणपतीशी रिलेटेड काय म्हणतो आठवण आहे की मी भरपूर माझ्या मावशीकडे गणपती बसायचा. आजूबाजूला माझ्या मामाकडे बसायचा, चुलत मामा होता त्याच्याकडे बसायचा, समोर बसायचा, भरपूरशा मित्रांकडे बसायचा. माझ्याकडे बसतच नव्हता गणपती. तर मला अशी हाऊस होती की आपल्या घरी पण गणपती बसायला पाहिजे. सेम मला पण असं अजूनही वाटते की माझ्याकडे बसायला. तर बिकॉज ऑफ सम रिझन्स आम्ही मूर्ती विकत नव्हतो घेत. तर मी काय केलं होतं ना, मी गणपतीची मूर्ती बनवली होती घरीच. तर मी सुरुवातीच्या बरेच 2-3 वर्ष घरीच मूर्ती बनवायचो. स्वतःच बनवायचं, स्वतःच पेंट करायचं, ओके. सगळं स्वतःच, पूजा पण मी स्वतःच करत हा. होतो. झोप येतं का तुला? झोपला सगळं स्वतःच बोरिंग आहे का बनवायचं. आमचा टॉपिक? नाही. तर ते काय असायचं, मला बिलकुल खूप हाऊस. तिकडे काय असायचं ना चंद्रपूरला की
21 पानांची पत्रावळ वगैरे असते, माहिती का? इकडे असते का 21 पानांची हो, पत्रावळ? मला खूप हौस माहिती का पत्रावळीमध्ये जेवण करणं. द्रोण माहिती हो. द्रोण इकडे आता जे द्रोण येतात प्लास्टिकचे. प्लास्टिकचे द्रोण आहेत ते नाही, पानांचे द्रोण येतात. तिकडे गावातून लोक यायचे आता इकडे. आपल्याकडे पण सेम येतात. हा, पण तिकडे मिळतात. अरे ते मिळतात, छोटे हा. छोटे गाव आहेत ना, तसे चंद्रपूर आहे, चंद्रपूरच्या आजूबाजूला छोटे गाव आहे. तुमच्या गावाला पण मिळत असेल पानांची हो पत्रावळ. मिळत. पानाची पत्रावळीमध्ये ना ते जेवायची ती जी म्हणजे हे असते ना, फील येतो तो. फील येतो. तो फील भाई, तो फील वेगळाच आहे पानाची पत्रा. नाही, ते त्याचे डोणे पण न्यायचेच असतात. तर ते पानाचेच द्रोण, हा पाण्याचेच द्रोण असतात. तर ते मला माहितीच नव्हतं. तो द्रोण माहितीये का, अगोदर बसायचाच नाही, बस खरं सरळ भूक अशा लागली. बसायचं खाली. नाही. भात भात चिपकवत होता लावायचा. भात. अरे भूक लागली भूक. 2 वाजले. माझ्याकडे माझी आई करायची खोबऱ्याचे हे मोदक मोदक. तळलेले. Oh my God. इकडे मी खूप ऐकलंय उकडीचे उकडीचे आमच्याकडे उकडीचे पण बनवलं. मी कधी आतापर्यंत खाल्ले नाही मी खूप छान खाल्ले, असतात. मी खाल्ली तू चांगले आणणार, असतात. मग तू आणणार आहे? यावेळेस आणणार तो. आणणार एकच देणार. नाही, का बरं असं? मला 5 लागणार. मला तुम्हाला जास्त देणार, तुम्हाला डबा भरून हा, आणणार. डबा. आणि मला बाकीच्यांना एकच भेटणार. गाव जेवण आहे का? गाव जेवण आहे का? महाप्रसाद आहे का? येतो माझे. महाप्रसाद पण आता वाजला महाप्रसाद रे. पण तिकडे ना महाप्रसादामध्ये कसं असायचं ना आपल्याकडे, हा. पोळी, आलू वांग्याची भाजी, वांगे बटाट्याची भाजी असायची ना, लांब कापायची. अरे भूक लागली अरे चांगलं. डाळ भाजी. तुम्ही पालक वरण जे म्हणता ना, डाळ भाजी, डाळ भाजी. एकदम असं बुंदी खतरनाक. कढी, एकदम अशी खतरनाक गरम गरम जेवण. यांच्याकडे काय रे, यांच्याकडे इकडे काहीच नाही मिळत यार महाप्रसाद. अरे मी तर भूक खूप लागली असं मला, भूक लई लागली. यांना भूकच लागते, बाकी काही लागत भूक नाही. लागत नाही महाप्रसाद. अरे यांच्याकडे घरचा पण फेस्टिवल असला तर यांच्याकडे पुरी असतात, पोळी नसतात. हा, पुरी हा, असते. पुरी ते असते. गरीब असतात. पुरी आणि मटकी. गरीब भाई, पुरी असतं गरीबाची गरीबाची नाही, पण ते कोण खाणार पुरी? आम्ही खातो ना नाही खात. पुणेकर सॉरी, आम्ही. ह्या कट करतो. नाही, छी नको म्हणू. छी, फालतू लोक sorry, मारायला. हा. पुरी दूध दे. पुरी नको रे. जेव्हा अरे आमच्याकडे काय असतं का, पुरी, श्रीखंड किंवा पुरी असते किंवा अमरखंड वगैरे असतो, पुरी किंवा मग हे असतात. आमच्याकडे पण पुरी असतात, पण पुरी सोबत चपाती पण, म्हणजे नाही आमच्याकडे कसं असतं, पुरी असती एकदम मसालेदार मटकीची. मटकी प्रत्येक ठिकाणी घालायची काय गरज आहे? हा ना, मटकी काय खातात? मटकी सगळ्या मटकी ठिकाणी आम्ही मटकी कडधान्य डिश का मध्ये बरं? नसते आमच्या. ठीक आहे मग जेवायला काय आमच्याकडे. काय नाहीये ना, जेवायला? जेवायला नको येऊ. नाही नाही ना. नाही, तू बोलवतो कुठं तसा पण. तर आमच्याकडे कसं असतं, एक आपला ह्याचा शिरा असतो, पायनॅपल शिरा वगैरे. पायनॅपल शिरा. ते ठीक आहे ना, पण पुरी सोबत तुम्ही एक चपाती पण ठेवायला पाहिजे ना. अच्छा, मग येतो ना घरून घेऊन यायची. ते आम्ही आधी नेत होतो ग्लास भरून नेत होतो पाणी पिण्यासाठी. काय हरकत नाही. अरे म्हणजे कसं आहे ना, भाजी इकडे भाजी पण ना आपल्याकडे कशी असते, रश्श्याची भाजी असते. हम्म. इथं मी बघितलं सुकी भाजी असते, फुलगोबीची भाजी महाप्रसादात, फुलगोबीची भाजी, फुलगोबी काय फ्लावरची भाजी आणि मटकी. आमच्याकडे आमच्याकडे 2-3 फ्लावरची भाजी रश्श्याची बनवतात, नाही गवारची आमच्याकडे भाजी रश्श्याची बनवतात. हीच युनिक लोक आहेत. कर्वेनगर मध्ये स्पेशल. हा, कर्वेनगर मध्ये तर स्पेशली भेटतात. फ्लावर मध्ये कोण पाणी टाकतं रे? गवार मध्ये कोण पाणी टाकतं? हा, आम्ही पण नाही टाकत. आमच्या घरी असं पाण्याचं गवार आणि हे नाही केलं. आमच्याकडं काय होतं, आमच्याकडे जी गवार आहे का, ती एकदम अशी कांदाच म्हणतोय, सॉरी नाही, आपण तडका कसा देतो, तडका किंवा मग शेंगदाण्याचं जे असं नाही का, मग त्या गवारीच्या भाजीमध्ये आपला मसाला वगैरे टाकून एकदम अशी झणझणीत एकदम ग्रेव्ही टाईप केली जाते. त्याच्यामध्ये शेंगदाणे असतात. शेंगदाणे वगैरे असं खूप छान लागतं. प्रत्येक गोष्टीमध्ये शेंगदाणा असतं. पण पाणी नाही टाकत आम्ही त्याच्यात. तुमच्याकडलीच आहे ना ती पाणी टाकायची पद्धत. हा, ते बाहेरून आलेत मग मेस सुरू करतात. आम्ही पुणेकर असे नाही ते. पुणेकर. अरे माहिती आहे का, पुणेकर मोस्ट ऑफ द वेगळे. लोक काय असतात, बरं प्रॉब्लेम झालं. काय, आपण ज्या लोकांना शिव्या देतो ना, हा. शिव्या नाही देतो, ज्या लोकांना ब्लेम करतो ना की हे लोक चांगलं नाही देत, ते असे प्रायमरीली पुणेकर नाही, बेसिकली पुणेकर नाही, ते बाहेरून येतात ते पुण्यामध्ये आणि येऊन पाणी टाकतात आणि मेस पुणेकरांना टाकतात. बदनाम करतात. मेस मग टाकतात. तुमच्यामुळे आम्ही बदनाम आहे. आमच्यामुळे कसं? तेही बरोबर आहे. म्हणजे त्या मेसवाल्या. आम्ही मेस नाही टाकत. प्रॉब्लेम काय आहे ना, इथे बघ, लोकांनी धंदे टाकले, मेसचे धंदे, हॉटेलचे धंदे, आणि तिथे कामगार कोण ठेवले? ते कामगार महाराष्ट्रीयन नाही ना, कामगार सगळे बाहेरून आलेले हिंदी सायडर्स आहेत. हिंदी सायडर किंवा जे बघशील Out of किचनच्या state. किचनच्या आतमध्ये जाशील ना, ते लोक मोस्टली महाराष्ट्रीयन आहेच नाही, तर त्यांच्या हाताला महाराष्ट्राची चव कशी असणार आहे सांग बरं. आमच्याकडे कोणतंही कालवण
करायचं म्हटलं तर एकदम मसाले वगैरे ग्रेव्ही टाईप केलं जातं. कालवण मीन्स रस्सा, तांबडा पांढरा रस्सा. नॉनव्हेज खाता? हा, मग तोच तांबडा पांढरा रस्सा. आमच्याकडे तसा नसतो. तांबडा आमच्याकडे पंधरा सावजी रस्सा तर हे कोल्हापूरचा वाटतं. हा म्हणजे ते त्यांना यांनी घेतला रे आता, यांनी घेतला. तो कोल्हापूरला पण यांनी ऍड केली पुण्यामध्ये. आम्ही नाही ऍड केलं, कोल्हापूरकर इकडे आले. प्रॉपर पुण्यातला आहे का? हो, Outsider. Proper पुण्यातला. थोडा पण तू outsider. राजगुरू नगरचा आहे ना? ते पुण्यातच येतं. असं कसं येणार पुण्यामध्ये? संकेत रोडे जे आहेत ते पुण्यात. ते पुणेकर आहे. तू तू खरा नाही. पुण्यातला. तो नको याला पॉडकास्ट. तो आला तर झाला, आपण उठून जाणार. विदर्भ वर्सेस पुणे चालणार. नाही, विदर्भ वर्सेस पुणे नाही, पण त्यांना आणायचं आहे. त्यांना पण आणू आपण. पण तू पुण्याच्या आजूबाजूचा आहे. नाही, पुण्यात जिल्ह्यातला आहे, पुण्यातला थोडी. पुणेचा प्रॉपर नाहीये तू. पुण्याचा प्रॉपर नाही, मग पण तुला बोलायला पुण्यातला हक्क नाही मग. cancel करा. भाई असा पकडतो पण मी असा पकडतो मी. तोंडात घालणार काय?